कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इंदापूरच्या दरम्यान अर्धवट कामांची युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली। दरम्यान कोलाड तिसे तळवली येथील गेले अनेक दिवस रखडलेले काम तसेच गावाला जोडले गेलेला रस्ता, त्यांची दिरंगाई आणि केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेली तक्रार, त्याचे निवारण आणि त्याची पाहणी युवा नेते अनिकेत तटकरे यांनी केली। आधीचे ठेकेदार यांच्याकडून काम करत असताना येथील काही घरांना हादरे बसत होते, त्यामुळे धोका तसेच तडे जाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने तेथील ग्रामस्थांकडून या कामाला स्थगिती दिली होती। त्याचा पाठपुरावा म्हणून त्याची दखल घेत त्याचे निवारण करण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली। यावेळी तळवली येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। काय माहिती 3 मोरे त्यांच्या गावाला लागून 3 ड्रेनेज आहेत, वरनं पाणी आहे। तर तिन्ही ड्रेनेजची परिस्थिती अशी आहे का पाणी पोटपोली येतो आणि पोटपोली आल्यामुळे रस्त्याचा जो आपला हा ग्राउंड पोर्शन आहे तो जवळजवळ त्या लेवलला जातो। आता काय झालं, पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता पाण्याखाली होता आणि ह्या ठिकाणी आम्ही खड्डा मारून घेतलेला, जवळजवळ 10 फुटाचा खड्डा होता, तरी पाणी रस्त्याच्या वरती चढत होतं। आज त्यांनी सर्व्हिस रोड बांधलेला आहे, गटर लाईनचं काम पूर्ण केलेलं आहे। त्यावेळेला मी मोहिते साहेबांना वगैरे आम्ही तिथे दाखवलेली, कालपण मोहिते पोलीस तेही स्वतः येऊन बघितली, यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना दाखवलं का अशा पद्धतीने होणार नाही। आज तुम्ही सर्व्हिस रोड बांधताय, पूर्ण करताय, पण तो काही स्वरूपी त्रासदायक राहणार आहे एवढ्यासाठी का तो पूर्ण पाण्याखाली राहणार आहे। दुसरी गोष्ट, तळवली गाव हा ड्रायव्हरसाठी प्रचलित आहे। ज्या वेळेला मुंबईकडनं येणाऱ्या गाड्या गावात नाही येतात त्यावेळेला याच ब्रिज खाना आणाव्या लागणार। आता जो ब्रिज की हाइट 2 मिनट रुको मेरे को बोलने दो, ये ब्रिज की अभी हाइट है ना, ये रास्ते को मैच नहीं कर पा रही है, इसलिए इसके बीच में से नीचे से गाड़ी आने वाली नहीं है। ये दूसरी चीज़ है। और ये रॉक है पूरा, इसको कटिंग करने में कटिंग करायला गेलो ना तर साईडच्या घरांना त्याचा प्रॉब्लेम होतो। मग आम्ही काय यांना सांगितलं तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा, आमचं काही कामाला विरोध नाही, गावाचं काम व्हायला पाहिजे। त्याचा लोकांच्या हायवेचं काम रोखणं चुकीचं आहे, परंतु तुम्ही गावाची समस्या समजून घ्या आणि त्याच्यावर काय तो योग्य मार्ग काढा, त्या मार्गाने तुम्ही चाला। पण जर समस्या कायमस्वरूपी गावाला राहणार असेल तर मग तो काम कशा पद्धतीने करणार?